पुढल्या बातमीकडे वादग्रस्त कृती करणारा व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात. आमदार संग्राम जगताप यांनी या संदर्भातली माहिती दिली. वादग्रस्त कृती करणारा हा व्यक्ती त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. आमदार संग्राम जगताप यांनी या संदर्भातली माहिती दिली. नवरात्र उत्सव सुरू आहे. दसऱ्यासारखा एक मोठा उत्सव आपला आलेला आहे. त्यानंतर दीपावलीसारखा सण आहे. हे सगळं आपण शांततेत आपल्याला करायचंय. त्यामुळे अहिल्यानगर शहरामध्ये कुणी अशी काही घटना घडून आणण्याचा प्रयत्न करू नये. त्यामुळे पोलीस सतर्क आहे आणि या बाबतीमध्ये जे संशयित आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेले, पण दुसऱ्या बाजूचे लोक पोलिसांनी ताब्यात घेणं आवश्यक आहे, ज्यांनी बोर्ड लावले असतील असे. मी दिलीप देवराव टिप्परसे, उपविभागीय पोलीस अधिकारी. आज सकाळी रांगोळीच्या माध्यमातून मुस्लिम धर्माच्या भावना दाखवल्याबद्दल 2 व्यक्ती विरोधात कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये शेख अल्तमश सलीम जरीवाला यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यातील एक व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. कुणीही अफवावर विश्वास ठेवू नये व सर्वांना शांतता राखण्याचे पोलीस दलातर्फे आम्ही आवाहन करत आहोत. जय हिंद. दरम्यान ही सगळी घटना अहिल्यानगर शहरामधली आहे. मुसलमान रस्त्यावर आले आणि त्यानंतर तणाव निर्माण झाला. आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. धर्मगुरूंचा अपमान झाल्याचा मुसलमानांनी दावा केला होता. ही संपूर्ण घटना अहिल्यानगर शहरातली आहे. सध्या संपूर्ण राज्यातच नवरात्रीचा उत्सव सुरू आहे. या दरम्यान अशा पद्धतीच्या घटना होऊ नये यासाठी सतर्कता बाळगण्यात येते. आपण 3 दृश्य स्क्रीनवरती पाहतो आहोत. धर्मगुरूंचा अपमान झाल्याचा दावा मुसलमानांकडून करण्यात आला आणि त्यानंतर हा तणाव निर्माण झाला. त्यामुळे आंदोलकांवरती सौम्य लाठीमार पोलिसांना करावा लागला. काळामध्ये एक काहीतरी प्रयत्न होतोय महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे वेगवेगळे बोर्ड लावायचे किंवा काही करायचं आणि इथलं जे सामाजिक स्वास्थ्य आहे ते बिघडवण्याचं, याच्या पाठीमागे नेमकं कोण आहे हे देखील आपल्याला शोधून घ्यावं लागेल. त्या प्रकारे आम्ही शोधू आणि नक्की त्याच्यावर कारवाई करू. पुढल्या बातमीकडे पोलिसांनी दंगेखोरांच्या मुसक्या आवळल्यात. अहिल्यानगर मुसलमान रस्त्यावर मुसलमानांचा अहिल्यानगरच्या कोटला या ठिकाणी त्यांनी रास्ता रोको केला होता. मुसलमानांच्या रास्ता रोकोमुळे त्या ठिकाणची स्थिती बिघडली होती. त्या बोर्डवरती जर आपण मजकूर पाहिला तर त्या बोर्डवरती असं लिहिलं आहे की मेरा घर जला दो, कोई शिकवा न होगा, मुझे कत्ल कर दो, बदला न होगा, मगर शान मोहम्मद पर कोई बात आई तो सिर्फ तलवार उठेगी, समझौता ना होगा. म्हणजे ते तलवार वगैरे, आपण लोकशाहीमध्ये राहतो, संविधान आहे, भारताला संविधान आहे. तलवार उठणं हे संविधानामध्ये कुठल्याही प्रकारे मान्य होत नसतं. पण अशा जर पद्धतीने कुणी आव्हान, ते पण पोलीस स्टेशनमधील, पोलीस स्टेशनच्या गेटच्या बाहेर हा बोर्ड आहे, हे काढण्याकरता देखील पोलीस प्रशासनाचे काही कर्मचारी असतील, महानगरपालिकेचे काही कर्मचारी असतील, हे सुद्धा त्याच्यामध्ये गेलेले होते. पण ते बोर्ड असे काढलेले नाहीत. आणि हे काढलेले नसताना याच्यावर का काढले नाहीत, कोणामुळे काढले नाहीत, कोणाचा फोन आला, काय झालंय, हे देखील जनतेसमोर हे सगळं गोष्टी आल्या पाहिजेत. या संपूर्ण घटनेवरती राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली. आपण ऐकूया. तणाव निर्माण झालेला आहे. पोलिसांना लाठीचार्ज करावा लागलेला आहे. काय सध्या नगर शहराची परिस्थिती आहे आणि तुम्ही काय सूचना प्रशासनाला दिल्या? माझं जिल्हा पोलीस प्रमुखाशी बोलणं झालंय. काहीतरी एक रांगोळी काढण्यावरून घटना घडली नगरमध्ये आणि त्यात तो जो मुख्य आरोपी होता त्याच्याने ती घटना त्याच्यामुळे घडलं, त्याला अटक झाली होती. पण दुर्दैवाने काही लोकांनी त्याचे व्हिडिओ काढून सर्क्युलेट केले. तर त्याचा परिणाम शेवटी मुकुंदनगर वगैरे भागातून काही लोक आले. कोतवाली पोलीस स्टेशन पुढे त्यांनी धरणं धरले. आता एकदा अटक झाली आरोपीला, त्याची आवश्यकता नव्हती धरणं धरण्याची, पण ते ऐकायला तयार नाही. मग शेवटी थोडा लाठीचार्ज, सौम्य लाठीचार्ज झाला. त्याच्यामध्ये 30 लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. पण आता शांतता आहे.
परंतु कायदा कोणी हातात घेत असेल तर कडक कारवाईची सूचना जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिलेल्या आहेत. पोलिसांचं म्हणणं आहे की दगडफेक या दरम्यान दगडफेक करण्यात आली, त्यामुळे लाठीचार्ज करावा. आणि समाजकंटक शोधलेच पाहिजे ना. पोलिसांवर जे लाठीचार्ज तुम्ही दगडफेक करता आणि तुम्ही शांततेने आंदोलन करा ना एखादं करायचं तर, पण याचा अर्थ तुम्हाला दगडफेक किंवा पोलिसांवर अधिकार दिलेला नाही ना. तर सगळ्या जे त्या CCTV त्या व्हिडिओमध्ये सापडतील जे आरोपी जे लोक असतील सगळ्यांना आरोपी करावा अशा सूचना दिलेल्या आहेत. अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांनी केलंय. तुम्ही देखील काय जिल्ह्यातीलही नागरिकांना तर मुसलमानांच्या या रास्ता रोकोमुळे शहरामध्ये तणाव निर्माण झाला. पोलिसांनी या आंदोलकांवर रास्ता रोकोवरती लाठीचार्ज केला. अहिल्यानगरमधली ही घटना आपल्या समोर आहे.